पावसाने उघडीप दिल्याने सगळीकडे कापूस वेचणी, मका, बाजरी, सोयाबीन कापणी ही कामे सुरू असल्याने शेतशिवारात मजूर काम करण्यासाठी जात आहेत। परंतु अंबेवड गाव व वरखेडी शिवारात जंगली प्राण्यांनी हैदोस घातला असून अंबेवड गाव शेतशिवारात दररोज बिबट्याचे दर्शन होत आहे। तर काल लोहारी शिवारात एका माकडाने कापूस वेचणी करणाऱ्या महिलेवर हल्ला चढवला व जमिनीवर पाडून ओढताण करत ताबा घेतला। यावेळी महिलेने आरडाओरडा केल्यावर इतर मजुरांनी धाव घेतली व माकडाला हकलून लावले। या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वरखेडीचे पोलीस पाटील बाळू कुमावत व लोहारी ग्रामस्थांनी पाचोरा येथील वनविभागाच्या महिला अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे मिळाल्याने वरखेडी व लोहारी येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। चंद्रभान शिवदास पाटील बोलतो लोहारीहून। माझ्या शेतामध्ये 15 दिवसापासून माकडं त्रास देऊन राहिले। शेतात जाणारे मजूर आले ते हल्ला करतायत। 3-4 महिला जखमी झाल्या। 2-3 महिला आम्ही हॉस्पिटल पाठवल्या आहेत। लोहारी बुद्रुक 233/2 कापूस शेताला आलो मजूर। 20-25 बाया होत्या, त्या 3-4 लेडीज होत्या, हल्ला केला। 2-3 महिला जखमी झाल्या त्याच्यामध्ये, त्यांना मी हॉस्पिटल पाठवले। हॉस्पिटलमध्ये पाचोरा कॉन्टॅक्ट केला असतं ते मॅडम ते उडाउडीचे उत्तर देतात। हा भेट देऊन गेलेत ना। कोण बोलला का? पोलीस पाटील भेट देऊन गेले। हा, त्यांनी संपर्क केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही मॅडमांनी आणि सगळ्या शेतकऱ्यांना मला सांगू द्या। वरखेडीचे बाळूभाऊ कुमार हे पोलीस पाटलांना आम्ही संपर्क केला की या महिलांना त्यांनी कपडे फाडले आणि जखमी केलं व 2 महिलांना। तर बाळू पाटील तिथे तात्काळच्या जागेवर आले आणि त्या मॅडमशी संपर्क केला। 2-3 दिवसांपासून सातत्याने संपर्क करताय पण ते मॅडम काही प्रतिसाद देत नाही। सारखे उडवाउडीचे उत्तर देत आहे। एखाद्या जीव जाऊ शकतो। मजूर येत नाही। मजूर काय शेतकरी बी येत नाही। आजूबाजूचे 50 शेतकरी शेतातच पोहोचत नाही। याचा खूप बंदोबस्त कडे